असतील, चाटे असतील, हे जे आरोपी आहे या आरोपींनी कुठेही वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणामध्ये घेतलेलं नाही आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये थेट संबंध येत नाही असं वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या समोर सांगितलं. त्यानंतर त्यांनी इतकंच हेही सांगितलं केवळ तांत्रिक पुरावे जोडले जात आहे, मात्र जे काही अधिकृत अर्थात जे हातामध्ये असलेले जे पुरावे आहे, सबळ पुरावे आहेत ते नाही आहे, केवळ टेक्निकल बाबी सांगितल्या जात आहे. CDR जो आहे तो दिला जातो. यावर देखील सरकारी वकिलांनी सांगितलं की आत्ता जो तपास केला गेला तो त्याच आधारावरती केला गेला. त्यांचं लोकेशन महत्त्वाचं आहे, कारण जी धमकी दिली गेली ती काही समोर भेटून दिली गेली नाही. वाल्मिक कराडनी संतोष देशमुखांना जी काही धमकी दिली ती प्रत्यक्ष भेटून दिली नाही, ती फोनवरूनच दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा फोन कॉलच यामध्ये महत्त्वाचा असणार आहे, त्यांचा CDRच महत्त्वाचा असणार आहे, त्यांचं फोनवरचं संभाषणच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे याला टेक्निकल पुरावे म्हणू नका, हेच याच्यामधले सबळ पुरावे आहे असं देखील सरकारी वकील आणि SITच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये जो काही संभाषण झालं 20 मिनिटाचं तो देखील टेक्निकल बाबा आहे असं ते म्हणताय. यामध्ये देखील सरकारी वकिलांनी यावर युक्तिवाद केला. त्यामध्ये सरकारी वकिलांनी असं सांगितलं की हा जो फोन कॉलचा विषय जो आहे तो त्यासाठीच महत्त्वाचा आहे, कारण वाल्मिक कराड जे काही इन्स्ट्रक्शन सुदर्शन घुले यांना देत होते ते काही प्रत्यक्ष भेटून दिलेले नव्हते, ते त्यांना अगोदर दिलेलं होतं. कारण हा कट होता, हे काही त्यावेळेला अचानक घडलेला अपघाती हत्येची घटना नव्हती, हा कट होता आणि कट असाच रचला जातो की त्याचा प्लॅन केला जातो आणि त्या प्लॅनमध्ये अनेक लोक असतात आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र या प्लॅनमध्ये असलेले जे लोक असतात त्यांच्यापैकी काही लोक त्या ठिकाणी कटामध्ये सहभागी असलेले त्या ठिकाणी असतात. त्यामुळे कटामध्ये सहभागी असलेले सगळेच लोक जे आहेत त्यामध्ये दोषी असतात आणि त्यामुळे वाल्मिक कराड देखील दोषी आहे असा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी SITच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केला. हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने देखील एक निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे हे जे काही SITच्या अधिकाऱ्यांकडनं सरकारी वकिलांकडनं पुरावे दिले गेले हे सगळे तांत्रिक बाबींवरच आहे, इतकेच पुरावे तुमच्याकडे आहेत का असं देखील न्यायालयाने त्या ठिकाणी म्हटलं. मात्र हे सगळं म्हणत असताना न्यायालयाने SITच्या अधिकाऱ्यांच्या काही बाबी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या नोंदून घेतल्या. त्यांच्या तारखा मॅच झालेला आहे, CDR रिपोर्ट मॅच झालेला आहे आणि संभाषणाच्या काही CDR आहे तो त्यामध्ये मॅच झालेला आहे. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर यामध्ये वाल्मिक कराड यांना या सगळ्या प्रकरणामध्ये 8 ते 10 दिवसाची कोठडी जी आहे ती मिळू शकते. जी कोठडी SITच्या अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे ती मिळू शकते अशा प्रकारची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. संघटित गुन्हेगारीचा शेवटी लक्ष्मण हा भाग आहे आणि या सगळ्याच्यात जर आपण बघितलं त्या अनुषंगाने तपास जो आहे तो दोन्ही यंत्रणांकडून केला जातोय, SIT असेल CID असेल. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या CIDच्या वतीने देखील ताबा जो आहे तो वाल्मिक कराडचा मागितला जातोय, याबद्दल काय माहिती आहे? विशाल, दोन्ही यंत्रणांचा उद्देश आणि मोठो जो आहे तो एकच आहे, ते म्हणजे वाल्मिक कराडच्या मुसक्या आळवणे वाल्मिक कराडला या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेणे. परंतु हे घेत असताना केवळ कुठलेही अशा ठळक पुरावे न असता सहजच त्याला ताब्यात घेणं असं होणार नाही आहे, तर त्यासाठी पुरावे असणं आवश्यक आहे. त्यामुळे SITकडे असलेले पुरावे हे सबळ आहे, सक्षम आहे आणि सगळ्यात पहिला जो दावा आहे तो SITचाच असणार आहे. कारण काल देखील कोर्टाच्या समोर SITनेच वाल्मिक कराड याच्या कोठडीची मागणी केली होती, याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती. कारण वाल्मिक कराड याला जी पहिली अटक करण्यात आलेली होती ती खंडणीच्या प्रकरणात करण्यात आली होती. जी कंपनी आहे पवन चक्कीची त्या कंपनीकडे जी खंडणी मागितलेली होती त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी होता. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये जी त्याला न्यायालयीन कोठडी मिळवली, त्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याचा जो काही सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर SITने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये केवळ खंडणी हे प्रकरण नाही आहे, तर खंडणीनंतर एक्स्टॉर्शन नंतर हत्यानंतर असे वेगळे प्रकरणं जे आहे ते समोर आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ खंडणीच नाही आहे तर यानंतर हत्या देखील या प्रकरणानंतर खंडणीनंतर घडलेली आहे. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणामध्ये त्याचा सहभाग आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याला देखील या सगळ्या प्रकरणामध्ये समाविष्ट करून घेतला आणि तो कलम जो आहे तो लावून घेतला. आणि या सगळ्यानंतर आता ह्या सगळ्या प्रकरणाची जी आहे तो युक्तिवाद आता न्यायालयाच्या समोर काही वेळ आपण ऐकला आणि त्यानंतर आता न्यायालयामध्ये हा युक्तिवाद संपलेला आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद या न्यायालयाच्या समोर केला. न्यायालयाने देखील आपली वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली. न्यायालयाने देखील सरकारी वकील असतील त्याचबरोबर पक्षकार अर्थात आरोपीचे जे वकील असेल त्यांच्याकडे वेगवेगळे पुरावे मागितले, वेगवेगळे दावे त्यांनी जे केले त्याचे पुरावे न्यायालयाने मागितले. हे सगळे पुरावे देण्यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली कसब जी आहे ती वापरली. मात्र यामध्ये कुठेतरी सरकारी वकील आणि SITचे अधिकारी जे आहेत ते सरस असल्याचं पाहायला मिळालं. कारण हे जे अधिकारी आहे आरोपीचे जे वकील
केलेला आहे. त्यांनी मात्र जितक्या ताकदीनं युक्तिवाद त्या ठिकाणी करायला हवा होता तितक्या ताकदीनं युक्तिवाद करण्यासाठी त्यांच्याकडे तितका डाटा जो आहे तो त्यांच्याकडं नसल्याचं दिसून आलं या सगळ्या युक्तिवादामध्ये. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये SITचा जो दावा, SITची जी मागणी आहे न्यायालयाच्या समोरची, ती पुढच्या काही वेळामध्ये पूर्ण होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल, या हत्या प्रकरणामध्ये 9 डिसेंबरला म्हणजे ऐन हत्येच्या दिवशी 20 मिनिटं तिघांमध्ये संवाद झाल्याचे कॉल रेकॉर्ड किंवा CDR जे ते समोर ठेवण्यात आलेले आहे. या सगळ्या याच्यातनं वाल्मिक कराड यांचा पाय अधिकच खोलात गेला असं म्हणायचं का? अगदी खरं आहे. ह्या प्रकरणामध्ये जो 20 मिनिटाचा ते 25 मिनिटांचा तो जो कॉल आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामधला, तो याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. कारण हत्येच्या अगोदर म्हणजे हत्या होण्याच्या काही वेळ अगोदर हा संवाद झालेला होता. या संवादामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला होता? कारण सुदर्शन घुले या हत्येच्या कटामधला एक मुख्य सूत्रधार आहे, मुख्य संशयित आहे. आणि त्यामुळे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचं नेमकं काय संबंध होते हे देखील याच्यामध्ये तपासामध्ये त्यांना शोधायचं आहे. आणि हे सगळं शोधण्यासाठीच वाल्मिक कराडचा ताबा त्यांना हवा आहे. आणि यासाठी वाल्मिक कराडच्या ताब्यासाठी हा सगळा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयाच्या समोर केला जातोय. विशाल, यापूर्वी आपण जसं सांगितलं की यामध्ये मोकोका लावण्यात, मोकोका असा कुठेही लागत नाही ज्यामध्ये संघटित गुन्हेगारी निष्पन्न होती. म्हणजे असं कनेक्शन सापडतं, एक आरोपी, 2 आरोपी, 3 आरोपी आणि 4 आरोपी. जिथं प्लॅन केला जातो, जिथं प्लॅनिंग करून एखाद्याची हत्या केली जाते, कट रचला जातो आणि एकपेक्षा जास्त लोक त्यामध्ये सहभागी असतात, त्यावेळेला संघटित पद्धतीनं अशा प्रकारची गुन्हेगारी करायची आणि त्यातून अशा पद्धतीच्या खंडणीच्या घटना असतील, खुनाच्या घटना असतील त्या घडवून आणायच्या. त्यामुळे याच्यामध्ये मोकोका लावण्यात आलेला आहे. आणि हा मोकोका लावत असताना अनेक पुरावे जे आहेत ते समोर आलेले होते आणि त्यानंतर हा मोकोकाचा कलम जे आहे ते ॲड करण्यात आलेलं होतं. ही संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार होता. आणि या प्रकरणात देखील, हत्येच्या प्रकरणात देखील संघटित गुन्हेगारीच आहे असं देखील निरीक्षण जे आहे SITच्या अधिकाऱ्यांनी, असे देखील पुरावे जे आहे ते SITच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या समोर मांडले. यामध्ये एक महत्त्वाचा सिक्वेन्स जर विषय आपण बघितला तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे त्या पस्साजोगमध्ये येणारी जी पवनचक्कीची जी कंपनी आहे त्या कंपनीकडनं खंडणी मागणं, ती का मागितली गेली याचं देखील कारण आहे. कारण संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते. याच्या सुरुवातीला थोडं आपण जाऊया. ज्या वेळेला ही कंपनी त्या ठिकाणी आली त्यावेळेला काही स्थानिक लोकांनी, अर्थात संतोष देशमुख यांनी देखील त्या कंपनीला विरोध केला. मात्र त्या कंपनीच्या मॅनेजर आणि इतर लोकांनी कंपनीचे फायदे सांगितले, तिथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील हे सांगितल्यानंतर संतोष देशमुख यांनी सकारात्मकता दाखवली आणि कंपनीला त्या ठिकाणी तो प्लॅन टाकण्यासाठी हिरवा कंदील दिला. मात्र हे सगळं दुखलं, हे सगळं खुपलं हे वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे वाल्मिक कराड यांचं थेट नाव नाही, मात्र सुदर्शन घुले आणि त्यांच्या सगळ्या टीमला, अर्थात ते वाल्मिक कराड यांचेच सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना हे सगळं खुपलं की आपल्या भागामध्ये एखादी कंपनी येते आणि तीही आपल्याला न विचारता. वाल्मिक कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडच्या पांगरी गावातली ही घटना आहे. बीडच्या पांगरी गावात वाल्मिक कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. मोहन पाचांगे असं या तरुणाचं नाव आहे, ज्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण असं देखील कळतंय पोलिसांनी वेळीच त्याला रोखलं म्हणून अनर्थ टळला असं आपण म्हणू शकतो. पण कराड समर्थकाने वाल्मिक कराड समर्थकाने बीडच्या पांगरीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याची दृश्य आपण बघतोय. वाल्मिक कराडवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घ्या ही मागणी करत अंगावर रॉकेल ओतून घेऊन या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला. मोहन पाचांगे असं या समर्थकाचं नाव आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत. सुरेश, कालपासून वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेत, आज तर आत्मदहनाचा प्रयत्न, काय तपशील याबद्दल? पांगरी गावामध्ये सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन चालू आहे. रस्त्यावरती ठिय्या केलेला आहे, तर काही जे तरुण आहेत ते टॉवरवरती देखील चढलेले आहेत. मात्र हा निकाल ज्यावेळेस सुरू होता, निकालानंतर ज्यावेळेस युक्तिवाद केला होता त्यानंतर जो एक आंदोलक आहे तो आक्रमक झाला आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांनी जे रॉकेल आहे ते बॉटलमध्ये आणलेलं होतं आणि त्या अंगावरती ओतून घेतलं. मात्र गावकरी सतर्क असल्यामुळे त्यांनी लगेच त्याच्या अंगावरती पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र मोहन पाचांगे असं त्या तरुणाचं नाव आहे आणि वाल्मिक कराड
यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि ते परत मागे घ्यावेत अशा पद्धतीने तो रॉकेल अंगावर ओतून घेत असताना देखील घोषणा देत होता आणि आमच्या वाल्मिक कराडावरती ज्या पद्धतीने राजकीय द्वेषातून त्यांना गुंतवलं जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। आता जर आपण बघितलं तर या पांगरी गावामध्ये जे वाल्मिक कराडांचं गाव आहे या गावातील नागरिक हे आता देखील रस्त्यावरती बसलेले आहेत। सकाळपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। न्यायालयाचा काय निकाल आहे त्याकडे लक्ष लागले आहे। त्यानंतर देखील जे आंदोलन आहे ते कशा पद्धतीने होणार याकडे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठेतरी आता वाल्मिक कराड यांच्या गावातील जे नागरिक आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विशाल, पण पांगरी गाव आपण जे बघतोय तुझं जसं म्हणाल वाल्मिक कराड यांचं गाव बीडमध्ये ठिकठिकाणी कालपासून हे समर्थक जे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आजही सकाळपासून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। परळी असेल त्याचबरोबर परळीचा परिसर आहे। परळी शहर आज शांत आहे। मात्र ज्या गावातील वाल्मिक कराड आहेत त्या गावामधले जे लोक आहेत ते सकाळपासूनच आक्रमक झालेले आहेत। काल देखील त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर रात्री 9 वाजेपर्यंत ठिय्या केलेला होता आणि सकाळपासूनच चूल बंद या पद्धतीने लोक सगळे रस्त्यावरती येऊन बसलेले आहेत आणि कोणीही घराकडे देखील गेलेलं नाही। महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती बसले आहेत। काही तरुण हे पाण्याच्या टाकीवरती जाऊन बसलेले तर काही तरुण हे मोबाईलच्या टॉवरवरती जाऊन सोले स्टाईल आंदोलन करतात। वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले ते खोटे गुन्हे आहेत आणि ते मागे घ्यावेत अशा पद्धतीचा त्यांचा सूर आहे। त्याच्या पद्धतीच्या घोषणा देखील दिल्या जातात। त्यामध्ये सुरेश धस असेल, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्या निषेधाच्या घोषणा देखील दिल्या जातात। तर आता ज्या तरुणांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता तो देखील अत्यंत धक्कादायक प्रकार होता। मात्र इथं जे गावकरी आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे लगेच पाणी अंगावरती टाकल्यामुळे तो मोठा आनंद टळला। मात्र कुठेतरी कराडांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। तर मोहन पाचांगे असं या समर्थकाचं नाव आहे ज्यांनी स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला पण वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केला म्हणून हा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत। पण यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता रेल्वे स्थानक परिसरात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। 5000 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे। देशातून होणाऱ्या हरित वायू उत्सर्जनामध्ये घट झाली आहे। 7.93% उत्सर्जन घटल्यानं भारताला दिलासा मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 24,785 क्विंटल आवक झाली तर सोयाबीनला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। उत्तर भारतात कडाक्याची थंडी वाढताना दिसते त्याचा परिणाम म्हणून राज्यातही दिवसा गार वारे वाहत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे। उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आलेली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र असल्याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या संदर्भात चौगुले यांनी जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली असून आणि ती समितीनं सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचं कारण देत तक्रार फेटाळून लावली आहे। मकर संक्रांतीनिमित्त कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा करण्यात आली। देवीचा गाभारा रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आला। आता ब्रेकनंतर आपण बघूयात खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना देशी विदेशी दारू दुकान काढण्यासाठी देण्यात आलेला ना हरकत परवाना केज नगरपंचायतने रद्द केला आहे आणि त्या संदर्भात नगराध्यक्ष सीताताई बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला। वाल्मिक कराड यांनी हंसराज देशमुख यांच्याकडून जागा विकत घेतली होती आणि त्याच सोबत या जागेत देशी विदेशी दारू विक्रीचं दुकान काढण्यासाठी नगरपंचायतकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं। नगरपंचायतचे प्रभारी यांनी तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती। याबाबत कुठलेही नियम न पाळता नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत विषय न मांडता दिलेलं हे ना हरकत प्रमाणपत्र नगरपंचायतीने बैठक घेऊन अखेर रद्द केलं। याबद्दल नगरपंचायतचे गटनेते हारून इनामदार यांनी माहिती दिली आहे। वाईन शॉपचा परवाना
रद्द करण्यात यावा असा ठराव एकमताने घेण्यात आला. कारण की जो काही शिवसाहेबांकडून जो वाईन शॉपचं नाहरकत प्रमाणपत्र गेलं होतं ते आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला माहिती नव्हतं आणि जे काही नियमाप्रमाणे आम्ही म्हणजे 15 दिवस आधी जी काही प्रोसेस असते नाहरकत देण्याची ती कुठल्याही बैठकीमध्ये विषय आलेला नव्हता आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खूप साऱ्या तक्रारी पण आल्या. तर सर्वानुमते आम्हाला कुठलंही हे काही माहिती नसल्यामुळे जे गेलेले नाहरकत आमच्या सगळ्या समितीच्या म्हणजे आमच्या बॉडीच्या समोर आल्यानंतर आम्ही ते रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते आज घेतलेला आहे. पण एक आहे की वाल्मिक कराडबद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत. हो, त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. पुण्यानंतर वाल्मिक कराडनं पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं. वाल्मिक बाबूराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे हे फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयव्हरी इमारतीत हा 4 BHKचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत आहे 3.5 कोटी रुपये. सध्या इथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे. मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकावली आहे. वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे. सदरची मिळकत ही पार्क स्ट्रीट पार्क आयव्हरी फेज 2 या ठिकाणी औंध रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते. महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी सदर मालमत्तेची नोंद झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर 16 जून 2021 नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित मालमत्ताधारकाकडे भरल्या केलेला नाही किंवा त्यांच्याकडे थकीत असल्याचे दिसून येते. तर मंत्री धनंजय मुंडेंनी पहाटे वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईहून परळीत आल्यानंतर धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबियांच्या घरी जाऊन वाल्मिक कराडच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची माहिती मिळते. मंगळवारी कराड कुटुंबाने परळीत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता आणि या भेटीमुळे परळीत चर्चांना उधाण आलंय. धनंजय मुंडेंनी जर कराड कुटुंबियांची भेट घेतलेली असेल तर हे अतिशय गंभीर आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. तर विष्णू चाटेचा CDR का तपासला नाही असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला.